नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं चंदा मशरूम फार्म या चॅनलवर स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जे आपण रॉ मटेरियल्स आपण भिजवू ठेवतो, जे काही मेथड आहे की चुन्यामध्ये किंवा मग गरम पाण्यामध्ये किंवा स्टीम मेथड जे काही आहे, तर त्याच्यातली एक मेथड म्हणजे आपण चुन्यामधली लाईममधली मेथड आपण आज करत आहोत। तर ते कशी करायची ते मी तुम्हाला आधी सांगून देतो, त्याच्यामध्ये काय चुकी नाही करायची ते पण सांगून देतो, ठीक आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला एक असा ड्रम घ्यायचा आहे। त्या ड्रममध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे खाली मी 3 विटा ठेवल्या आहे, अशा 3 विटा किंवा मग लोखंडी स्टँड किंवा काही पण ठेवायचं, जेणेकरून आपले जे काही बोरे असेल ते एकदम खाली लागणार नाही, त्या हिशोबाने आपल्याला त्याला ठेवायचं आहे, ठीक आहे। 3 त्रिकोणी किंवा मग 4 ठेवले तरी चालेल, बट हे आपण का बरं ठेवतोय ते पण दाखवतो। आता हे दुसरं ड्रम आहे आपला, याच्यामध्ये आम्ही भिजवलो होतं। आता हे जे खाली पूर्ण जे चुना लागलेला आहे, जो आपण याच्यामध्ये चुना टाकतो तो पूर्ण अशा बॅगला लागतो आणि तो चुना पूर्ण आपला रॉ मटेरियलमध्ये चालला जातो। तर त्या रॉ मटेरियलमध्ये पूर्ण न जाता तो खाली बसेल थर जे काही आहे, आणि जो काही आपला रॉ मटेरियल राहणार तो वरती राहणार, त्यासाठी म्हणून आपण ते वीट टाकतो किंवा मग दुसरं काही पण स्टँड वगैरे भरून तुम्ही टाकू शकता। तर आपण हे टाकलं, आता चुना टाकतो मी, नंतर मग त्याला थोडंफार 2 किलो चुना टाकायचा आधी। सगळ्यात आधी आपल्याला टोटल 4 किलो चुना टाकायचा आहे। 2 किलो आधी टाकायचा आहे थंड्या पाणीमध्ये। याच्यामध्ये मी आता चुना टाकतो, मग पाणी टाकणार, मग तो चांगल्याने त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार। त्यानंतर मग आपण काय करू, गरम पाणी घ्यायचं आहे। गरम पाणीमध्ये म्हणजे उखळतं गरम पाणी बुडबुडा येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चुना टाकायचा आहे, त्याला मग थोडा ठेवायचा आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर मग आपल्याला त्या जे आपण ड्रम आहे, हे जे आपले ड्रम आहे, या ड्रममध्ये आपल्याला आपले बॅग भरायचे। हे जे बॅग्स आहे ना, हे बॅग्स पूर्ण भरायचे आहे। आणि याच्यामध्ये बॅग आपल्याला काही म्हणजे आपण नंतर भरतो, पण नंतर भरण्याऐवजी आपण याला चुना टाकायचा, अर्धा ड्रम भरायचा, त्याच्यामध्ये आपले बॅग टाकायचे, पूर्ण वरतून बॅग टाकायचे। नंतर मग आपण आपले पूर्ण पाणी टाकू, जेणेकरून पूर्ण आपले चुन्याचे जे आपले हे आहे ना, जे आपले रॉ मटेरियलचे आपले हे बोरे आहे, हे पूर्ण वरती येणार नाही आणि ते अटकून राहणार। त्यासाठी म्हणून आपण अर्ध पाणी भरू, अर्ध म्हणजे 25% पाणी भरू फक्त। मग आपले बॅग्स टाकू, नंतर मग आपण पूर्ण पाणी टाकू। नंतर पूर्ण पाणी टाकून झाल्यावर आपल्याला ते गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याला पॅक करून ठेवून द्यायचं आहे। बस हीच प्रोसेस आहे। तर ही प्रोसेस आता मी तुम्हाला पूर्ण सांगतो, त्याच्यामध्ये काही बोलणार नाही, कारण की एकटा हो तर एकटं सगळं मी नाही करू शकत, ठीक आहे। चला, टाक पहिले तोपर्यंत पाहिजे। ऑटोमॅटिक विघळते ना पाणी बघायला, म्हणजे वाफेने बोरका आहे, गडी बी आहे, हळू आरामशीर टाका, अटकावून ठेवून दे तिथं। बांबू घेतो। हो येत आहे, इकडून हा ना, नाही तो ईशान दादा देत आहे खालून, तो बांबू घे म्हणता। पाणी कमी कर, त्याच्याने कमी करू आता, नाही डब्बा ते 15 किलो आणले होते, तो किती किलो होऊन गेला टाकून। तर ही आपली बॅग आहे, या बॅग मी आधी घेऊन घेतो। आधी सगळ्यात आधी ही जास्त भरलेली बॅग याच्यामध्ये टाकायचा। आधी आपण हा जो आपला चुना आहे, हा चुना आधी टाकायचा आपल्याला, ठीक आहे। तर मी आधी सगळ्यात आधी हा चुना घेऊन घेतो। 2 किलो आपल्याला टाकायचा आहे। तर आपला 2 किलो चुना टाकून झालेला आहे याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू। सकाळी आम्ही मशरूमचे बॅग्स लावले, तर त्याच्यामध्ये आपलं फॉर्मलिनचं पाणी आहे, ते पाणी मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेतो, काही प्रॉब्लेम होणार नाही याच्यामध्ये। नंतर मग आपलं साधं पाणी टाकू, अर्धा 25%, त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पूर्ण आपले बोरेज टाकू, ठीक आहे। चला, ही प्रोसेस आता करून घ्या तुम्ही। हे बघा, आपले पूर्ण बॅग भरून झालेले आहेत याच्यामध्ये। आता याच्यामध्ये पाणी येत आहे, पाणी पूर्ण याच्यामध्ये फिल करून घेऊ। खाली पूर्ण याच्यामध्ये आपण ऑलरेडी चुना टाकलेला आहे,
ही एक प्रोसेस दुसरी आहे, म्हणजे सेम प्रोसेस आहे, बट आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये आमचे बॅग्स जास्त जाणार, त्यामुळे आम्ही या वेळी चाललो आहे. आधी त्या वेळीच केलं होतं. त्याच्यामध्ये काय केलं होतं की 75% आम्ही पाणी पाडलं होतं. नंतर मग त्याच्यामध्ये चुना वगैरे टाकून त्याला चांगलं घोटून घेतलं. त्याच्यानंतर मग आपण बॅग टाकले. बॅग टाकताना काय होतं की आपला जो कुटार आहे थोडा प्लॅस्टिकसारखं काम करतो, तर तो त्याला वरती फेकून देतो. त्याच्यामुळे आपली जास्त बॅग जात नाही. आता याच्यामध्ये आमचं काय केलं, याच्यामध्ये जवळपास आमचे 3 बॅगचे जवळपास गेले, नाही तर आधी 2च बॅग जात होते. तर हा फरक थोडाफार आम्हाला जाणवला. आता बघू की हा किती रिस्पॉन्स चांगला देतो आणि किती नाही, तर त्याच्यावर एक डिपेंड अलग करणार. आता हे पाणी भरून झालं की आपल्याला नंतर काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि मग याला पॅक करून ठेवून द्यायचं. बस याला नंतर मग 12 तासानंतर 8 ते 12 तासानंतर मग याला काढायचं आणि मग याला वाढवायचं. ही प्रोसेस आहे आपल्या रॉ मटेरियल स्टेरिलाइज करायसाठी. ठीक आहे. आता हा गरम पाण्यामध्ये आपण चुना टाकलेला आहे, म्हणजे आधी चुना टाकला याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग आपण गरम पाणी टाकलं, किंवा मग गरम पाण्यामध्ये तुम्ही चुना टाकू शकता, काही पण कोणती पण प्रोसेस चालेल. आता हा जो केलेला आहे पूर्ण गरम पाण्यातला, याच्यातला आपल्याला आता हे आपल्या ड्रममध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, चला आता याला टाकूया. तर होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपला रॉ मटेरियल कुटार किंवा गवंडा कसं स्टेरिलाइज करायचं हे तुम्हाला जे काही माहिती नसेल तर याच्यामध्ये तुम्ही काही ना काही शिकले असेल. आणि जे काही मी टिप्स सांगितले खाली विटा वगैरे ठेवायचे, मला असं वाटतं की ते तुम्हाला कामी पडणार. तर अशा पद्धतीने आपण आपला रॉ मटेरियल स्टेरिलाइज करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला काढून 8 ते 12 तासानंतर मग आपल्याला ते वाढवायला टाकायचं. ठीक आहे, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. चला, नमस्कार, बाय बाय.